हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणो, आज मी तुम्हाला इथे समोरच्या साईडला पॅड कसे लावायचे, पूर्ण पॅडेड ब्लाऊजची इथे मी कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. इथे आपल्याला पॅडेड ब्लाऊज तयार करण्यासाठी कप्स लागणार आहेत आणि डबल अस्तर इथे आपल्याला लागणार आहे. आणि आपल्याला ह्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे, जे की समोरच्या साईडला अशा प्रकारे हँडवर्क आलेलं आहे. ह्या ब्लाऊजची कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून मी कटिंग केलेली आहे हे पूर्ण मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तरी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कटिंग करण्यासाठी आपल्याला इथे डबल फोल्ड अस्तर करून घ्यायचं आहे. फोल्डेड साईड ही आपल्या साईडने ठेवायची आहे. आता इथे आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायचं आहे. अगोदर त्यासाठी आपण बॅक पार्टमध्ये हुक अटॅच करणार आहोत. बॅक पार्टमध्येच इथे आपल्याला हुक लावायचे आहेत. त्यामुळे आपण अशा पद्धतीने ज्या साईडने फोल्डेड अस्तर आहे तिकडून आपल्याला इथे 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पूर्ण आपलं हुक पट्टी आणि आयपट्टीसाठी शिलाईमध्ये जाणार आहे, त्यामुळे मी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. जर तुम्ही बॅक पार्टमध्ये हुक करत नसाल तर तुम्ही हे एक्स्ट्राचं घेण्याची काही गरज नाही आहे. आता आपण इथे उंचीचं मार्किंग करूया. उंची ते आपल्याला 13 इंच जी तयार ठेवायचं आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 14 इंच मी इथे उंची ठेवलेली आहे. तुमची जे काही उंची असेल ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. जे काही तुमचं शोल्डर असेल त्याचे निम्मे आपल्याला इथे टाकायचं आहे. इथे आपल्याला जे एक्स्ट्राचा आपण हुकपट्टीसाठी घेतलेलं आहे ना, त्याला सोडूनच पूर्ण मार्किंग करायचं आहे. समोर आता इथे आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. मुंडा इथे मी 6.5 इंचावरती घेतलेला आहे. 32 साईजसाठी तुम्ही हे मुंडा आणि शोल्डर पूर्ण अशाच पद्धतीने वापरू शकता. एकदम परफेक्ट इथे आपली ब्लाऊजची कटिंग होणार आहे. आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 7.5 इंच छातीचा चौथा भाग आहे. 8 इंच आणि समोर अर्धा इंच आपल्याला लूजिंग द्यायचं आहे आणि त्यासमोर 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे. कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे 7 इंच, 1 इंच टक्स आणि समोर 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा. अशा प्रकारे मार्जिनला मार्जिन आपण जोडून घेऊया. जे एक्स्ट्राचं 1.5 इंचाचं होतं ते पण जोडून घेऊया. आणि इथे आपल्याला कोण्यावरून 1 इंचावरती बॅक साईडच्या टक्सला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपली बॅक पार्टची पूर्ण कटिंग करून मार्किंग करून झालेली आहे. तीच आपल्याला आता कटिंग करायचं आहे. तुम्हाला जे काही बॅक पार्टला बोटनेकमध्ये गळा ठेवायचा असेल तो तुम्ही इथे ठेवून घ्यायचा आहे. मी इथे गळ्याची मार्किंग केलेली नाही आहे. इथे मी 1/2 इंचचं शोल्डर डाऊन दिलेलं आहे इथे, कारण का आपलं बोटनेकचं ब्लाऊज असल्यामुळे शोल्डर उतार देणे अर्धा इंचचा हा गरजेचा आहे. तुम्ही सुद्धा 1/2 इंचचं शोल्डर उतार देऊन घ्या. आता हे बॅक पार्ट आपल्याला समोरच्या पार्टची कटिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला जी हुक साईडच्या पट्टीसाठी एक्स्ट्राचं घेतलं होतं ना, ते आपल्याला बाजूला ठेवूनच जशास तशी मार्किंग करून घ्यायचं आहे. ही मार्किंग आपल्याला समोरच्या पार्टसाठी करायचं आहे. त्यामुळे आपण जशास तशी बॅक पार्टची मार्किंग ठेवून जशास तशी इथे मार्किंग करून घेऊया चारी बाजूने. इथे आपल्याला हुकपट्टीची जी एक्स्ट्राची मार्किंग होती ती बाजूला समोरच्या साईडने ठेवून द्यायचे आहे, मगच मार्किंग करायचं आहे. 1/2 इंचचा आपण खालच्या साईडने एक्स्ट्राचा वाढून घेऊया समोरच्या पार्टमध्ये. 1.5 इंचाचं बाजूने वाढवून घेऊया. प्रिन्स कटच्या कटोरीसाठी मुंड्याच्या साईडने 1 इंच वाढवून घेऊया आणि खालच्या साईडने 1.5 इंच वाढवून घेऊया आणि तिथून एक लाईन ओढून अशा प्रकारे आपण जोडून घेऊया. आता परत आपण मुंड्याचा आकार जसा होता तसाच देऊन घेऊया. आता इथे आपल्याला कोण्यावरून 1/2 इंच आतल्या साईडने यायचं आहे, जेणेकरून आपला जे पाठीमागे मुंड्याच्या याच्यामध्ये खेचल्यासारखं होतं ना, ते होत नाही. आता इथे आपल्याला कोण्यावरून 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. 1 इंचला 2-3 लाईन इथे आपल्याला कमी करायचं आहे कोण्यावरून आणि मग आकार द्यायचा आहे. हा आपला समोरच्या मुंड्याचा आकार आहे. आता इथे आपल्याला गळ्याची मार्किंग करायचं आहे. तुमची जे काही शोल्डर पट्टी तुम्ही तयार ठेवला असेल त्यानुसार करायचं आहे. मी गळा इथे 4 इंचाचा ठेवलेला आहे आणि समोर 3 इंचाची शोल्डर पट्टी ठेवलेली आहे.
आता खालच्या साईडने आपल्याला इथे 3.5 इंच किंवा 4 इंच अशा प्रकारे तुम्ही गळा लांबी घेऊ शकता. मी 4 इंचाची गळा लांबी ठेवलेली आहे. 4 इंच गळा रुंदी आणि 4 इंच गळा लांबी अशा प्रकारे मी इथे टाकून घेतलेली आहे आणि शोल्डर पट्टी इथे आपली 3.5 इंचाची राहिलेली आहे. 3 इंचाची राहिलेली आहे आणि गळ्याला पूर्ण आपण बोटनेकच्या आकारानुसार इथे शेप देऊन घेऊया. आता आपल्याला जो मुंड्याचा आपला जो टक्सचा पॉईंट आहे ना तो काढून घ्यायचा आहे वरच्या साईडने. मी इथे 10 इंचावरती टक्स पॉईंट दिलेला आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार इथे देऊन घ्यायचा आहे. खालच्या साईडने 1/2 इंच कमी करायचं आहे. वरच्या साईडने जिथं आपण टक्स दिलेला आहे तिथे 4 इंच, खालच्या साईडने 3.5 इंच, मग तिथून आपल्याला 1.5 इंच जेवढं आपण साईडने वाढवलेलं आहे तेवढं वाढवून घ्यायचं आहे. मग अशा प्रकारे कटोरीला आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी आपल्या चॅनलवरती प्रिन्स कटच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे. पूर्ण डिटेलमध्ये ते व्हिडिओ आहेत. आता इथे सुद्धा आपल्याला 1/2 इंचाचा शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे. आपण बॅक पार्टमध्ये शोल्डर हे डाऊन केलं होतं पण ते कट करायचं राहिलं होतं, त्यामुळे मी रिपीट इथे समोरच्या पार्टवरती सुद्धा जसं तसं आपलं बॅक पार्टप्रमाणे मार्किंग करून घेऊन इथे कट करून घेतलेलं आहे शोल्डरच्या बाजूने. आता आपल्याला जे काय आपण एक्स्ट्राचं खालच्या साईडने वाढवलं होतं ते फक्त आपल्याला टक्समध्येच ठेवायचं आहे. या बाजूने पूर्ण मायनस करून टाकायचं आहे. तुम्हाला इथे तुमच्या समोरच्या जे हुकपट्टीची तुम्हाला साईडच्या साईडने बाजूच्या साईडने जेवढं तुम्हाला समोरच्या आतल्या साईडने ठेवायचं आहे त्यानुसार ठेवू शकता. मी ते 1 इंचचा अशा प्रकारे कमी करून घेऊन इथे समोरच्या साईडला थोडंसं डीप आतल्या साईडने आकार देऊन घेतलेला आहे. थोडंसं अशा पद्धतीचे ब्लाऊज आता सध्या खूप ट्रेंडला आहेत म्हणून मी त्याप्रमाणे इथे मी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे. आपल्या जिथं समोरच्या साईडला अटॅच आहे ब्लाऊज त्या साईडला मी 1 इंच वरच्या साईडने कट करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता किंवा तशाच पद्धतीने स्ट्रेटसुद्धा ठेवू शकता. इथे मी गळ्याची सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण जो आतला टक्स आहे ना तो कट करून घेऊया. जेवढं आपण बाजूला टक्समध्ये वाढवलं होतं ना तेवढंच आतल्या साईडने इथे वाढवून घेतलेलं आहे आणि पूर्ण टक्स मायनस करून घेतलेला आहे. आता इथे आपलं कप्सचं ब्लाऊज असल्यामुळे पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे जशास तशी मार्किंग करून आणखी एक आपल्याला पार्ट कट करून घ्यायचा आहे की ज्यावरती आपल्याला पॅड अटॅच करायचे आहेत. त्यामुळे आपण रिपीट त्याचप्रमाणे इथे दुसरा एक पार्ट कट करून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट कट करायचा आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने आणखी एक आपल्याला अशाच पद्धतीने पूर्ण समोरची बाजू ठेवून इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. जशास तशी तुम्ही सुद्धा मार्क करा आणि समोरचा पार्ट ठेवून जशास तसा पॅटर्न तयार करून घ्या जेणेकरून आपल्याला स्टिच करते वेळेस हे लागणार आहे. आता इथे आपल्याला ब्लाऊजची पूर्ण अस्तरवरती मेन फॅब्रिकवरती मी कटिंग करून घेतलेली आहे ती आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. इथे आपल्याला सर्वात आधी तर समोरचा भाग घ्यायचा आहे. हे पूर्ण पार्ट्स आपण बाजूला ठेवून घेऊया. इथे मी बाहीची सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण समोरचा जो पार्ट आहे ना तो घेऊया. अगोदर आपल्याला समोरच्या पार्टवरती अशा प्रकारे हे अस्तर आहे ना सेट करून घ्यायचं आहे. जे मेन फॅब्रिक आहे अशा प्रकारे सरळ ठेवायचं आहे. इथे आपण सरळ ठेवून घेऊया आणि खालच्या साईडने शिलाई करून घेऊया. आता आपल्याला खालच्या साईडने चारी बाजूने अस्तरवरती शिलाई करून घेऊन मेन फॅब्रिकवरती अस्तर हे सेट करून घ्यायचं आहे. आता हे जे एक्स्ट्राचं झालेलं आहे कापड ते आपण कट करून घेऊया. चारी बाजूचं एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून काढून टाकायचं आहे.
आता हे पूर्ण जोडून झालेलं आहे। आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवरती अस्तरची जी कटोरीची जी पार्ट आहे ना ती जोडून घ्यायचं आहे। ही आपली प्रिन्स कटची कटोरी आहे, ती अशा प्रकारे समोरासमोर ठेवायची आहे। आपल्याला इथे उलट्या बाजूने ही कटोरी सेट करायचं आहे आणि पूर्ण चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे। जे आपलं मेन फॅब्रिक आहे ना त्याच्या उलट्या साईडवरती इथे आपल्याला लायनिंगची जी आपली पीस आहे ना ती ठेवून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकवरती आपल्याला पूर्ण हे चारी बाजूने सेट करून घेऊन इथे स्टिचिंग करून घ्यायचं आहे आणि बाजूचे जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे। इथे पूर्ण स्टिचिंग करून झालेलं आहे। आता आपण हे कट करून घेऊया। पूर्ण आपल्याला लायनिंगच्या पीस बरोबर हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला सेम ह्याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट तयार करायचा आहे। मी दुसरा सुद्धा पार्ट ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। आता हे आपल्याला जे बाजूचा आपला पार्ट आहे त्यावरती जोडून घ्यायचं आहे। साइड पार्टवरती आपण हे कटोरी जोडून घेऊया। अशा प्रकारे इथे आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे ना त्याच्यावरती आपल्याला उलटी कटोरी ठेवायचं आहे। मेन सरळ बाजू हे आतल्या साईडला असली पाहिजे। समोरासमोर एकमेकावरती सरळ बाजू ठेवून घेऊन इथे आपल्याला कटोरी अटॅच करून घ्यायचं आहे। इथे आपण प्रिन्स कटची कटोरी खालच्या साईडने जोडून घेऊया, जेणेकरून वरच्या साईडने थोडीशी जरी एक्स्ट्राची वगैरे झाली तर ती आपल्याला कट करता येऊन ॲडजस्ट करता यावं यासाठी आपण खालच्या साईडने जोडून घेऊया। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने खालच्या साईडने जोडून घ्या। वरच्या साईडने सुद्धा जोडल्यावर काही हरकत नाही, पण थोडंसं जर एक्स्ट्राचं खालीवर झालं असेल तर ते आपल्याला मुंड्याच्या शेपमध्ये ॲडजस्ट करता यावं यासाठी आपण खालच्या साईडने कटोरी ही जोडून घेतली आहे। तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ज्या पद्धतीने खालच्या किंवा वरच्या साईडने अशा पद्धतीने कोणत्याही साईडला तुम्ही अटॅच करून घेऊ शकता, जेणेकरून इथे आपल्याला एकच करायचं आहे, आपली कटोरी कोणतीही खालच्या किंवा वरच्या साईडने खेचायची नाही जास्त, जेणेकरून कोणताही भाग आपल्याला कमी जास्त होणार नाही। इथे आपली एका साईडची कटोरी अटॅच करून झाली आहे, दुसऱ्या सुद्धा साईडची त्याच पद्धतीने आपण अटॅच करून घेऊया। आता इथे सेम ह्याच पद्धतीने मी दुसरा लायनिंगचा जो फॅब्रिक होता ना ते अटॅच करून घेतलेला आहे। ह्या पीसवरती आपल्याला कप्स अटॅच करायचे आहेत। सेम आताच्या पद्धतीनेच मी तो सुद्धा पार्ट तयार करून घेतलेला आहे। आता आपली जी समोरच्या पार्टची समोरचा जो पार्ट आहे ना त्यावरती मी आतल्या साईडने अशा प्रकारे गळ्यावरती स्टिच करून घेणार आहे आणि हे पूर्ण खालच्या साईडने पलटून घेणार आहे, जेणेकरून आपला गळा इथे फिनिशिंगने तयार होईल। आपल्याला गळ्याला वेगळी कोणती फिनिशिंग पट्टी वगैरे लावायची गरज पडणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने इथे ही टिप फॉलो करायची आहे। आता आतल्या साईडने पूर्ण पलटून झालेलं आहे। वरून दाब शिलाई देऊन इथे आपल्याला अस्तर खालच्या साईडला पूर्णपणे अटॅच करून घ्यायचं आहे। बघू शकता तिथे गळा सुद्धा आपला फिनिशिंगने तयार झालेला आहे। आता आपल्याला खालच्या साईडला पफ लावायचे आहेत, जे काही आपले पॅड आहेत ते लावायचं आहे। इथे तुम्हाला पॅड तुमच्या चेस्टनुसार 1 इंच मोठे घ्यायचं आहे। इथे मी 9.5 इंचावरती टक्स पॉईंट टाकलेला आहे। 9.5-10 इंचापर्यंत इथे आपण टक्स पॉईंट टाकू शकता। मी इथे 9.5 इंचावरती टक्स पॉईंट टाकून घेतलेला आहे। दुसऱ्या सुद्धा साईडला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे। आता जे काही आपले कप्स आहेत ना ते अशा प्रकारे आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे कप्सचं। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे 4 फोल्ड करून इथे आपल्याला कप्सचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटर जो आहे ना आपल्याला तो आपल्या जो आपला आपले शोल्डर टू अपेक्सची मार्किंग केलेली आहे ना तिथे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। एकदम प्रिन्स कटची जी शिलाई आहे ना त्यावरतीच हे कप आपल्याला अटॅच करायचे आहे। अशा प्रकारे अटॅच करून घेतलेला आहे एका साईडचा कप्स। मी दुसऱ्या सुद्धा साईडचा कप्स ह्याच पद्धतीने अटॅच करून घेत आहे। जी आपली शिलाई आहे ना प्रिन्स कटची प्रॉपर त्याच शिलाईवरती आपल्याला हे कप्स अटॅच करून घ्यायचं आहे। आता हे आपले कप्स दोन्ही अटॅच करून झालेले आहेत। आता आपल्याला चारही बाजूने शिलाई करायची आहे।
ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आता आपल्याला हे ब्लाऊज पॅक करून टाकायचं आहे. जे कप्स आहेत ना ते आतल्या साईडने पॅक करून टाकायचे आहेत. जी बाजूने आपली खुली साईड आहे पूर्ण आपण शिलाई करून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने इथे आपण कप अटॅच केलेला आहे. जास्त काही अवघड नाहीत कप लावणे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कप्सची स्टिचिंग करू शकता. जास्त काही ते आपल्याला अवघड नाही आहे. इथे आपल्याला फक्त एक्स्ट्राचं कापड लागणार आहे. जर तुमचं समोरचं फॅब्रिक जे मेन फॅब्रिक आहे ना ते जास्त पातळ नसेल, घट्ट वगैरे असेल तर तुम्हाला डबल फॅब्रिकची गरजसुद्धा लागणार नाही. माझं थोडंसं फॅब्रिक समोरचं पातळ होतं त्यामुळे मला डबल फॅब्रिक लावावं लागलं. तुम्ही तुमच्या कापडनुसार इथे ॲडजस्ट करू शकता. आता हे जे कप्स आहेत ना ते पूर्ण बाजूने आपण अटॅच करून घेतलेलं आहे. आता जी साईड पार्ट खुले आहेत ना ते आपण अटॅच करून घेऊया आणि खालच्या साईडने सुद्धा फिनिशिंगची पट्टी आपल्याला इथे लावायची आहे. आता खालच्या साईडला जे काही आपला आकार असेल त्यानुसार इथे आपण शिलाई करून घेऊया. इथे आपली पूर्ण बाजूने शिलाई करून झालेली आहे. थोडंसं जर खालीवर कुठे एक्स्ट्राचं वगैरे वाटत असेल कापड ते आपण इथे कट करून घेऊया. इथे आपला खालच्या साईडला आपल्याला फिनिशिंग करायचं आहे. त्यासाठी इथे आपण डबल फोल्ड पट्टी करून घेऊया आणि खालच्या साईडने 1/2 इंचावरती एक शिलाई देऊन घेऊया. जे काही आपला खालच्या साईडने अशा प्रकारचा आकार असेल त्यानुसार इथे आपण स्टिचिंग करून घेऊया. सेंटरमध्ये एक छोटीशी कट द्यायचं आहे आणि बाजूनी छोटे छोटे आपल्याला कट लावून घ्यायचं आहे जेणेकरून ही पट्टी खालच्या साईडने पूर्ण व्यवस्थित पलटल्या जाईल. आता वरून एक दाब शिलाई देऊन घेऊया. ह्यामुळे आपली पट्टी ही व्यवस्थितरित्या खालच्या साईडने पूर्णपणे पलटून जाईल. वरच्या साईडला बिलकुलही जराशी वगैरे दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्याच प्रकारे एक टीप देऊन घ्या. आता हे पूर्ण खालच्या साईडला अशा प्रकारे दुमटून घेऊन इथे आपल्याला शिलाई करायची आहे. वरून एकदम टोकावरती शिलाई करायची आहे जेणेकरून खालच्या साईडला सुद्धा एकदम फिनिशिंगने ब्लाऊज आपलं इथे तयार होईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदम टोकाला शिलाई द्या. तुम्ही बघू शकता तिथे खालच्या साईडला सुद्धा आपले फिनिशिंगने ब्लाऊज तयार करून झालेला आहे. आणखी एक आपण शिलाई करून घेऊया. मी इथे शिलाई केलेली आहे. जर तुम्हाला वरच्या साईडने शिलाई करायला आवडत नसेल तर तुम्ही इथे हात शिलाई सुद्धा करून घेऊ शकता. मी इथे डबल शिलाई केलेली आहे. अजून तुम्हाला खालच्या साईडने फिनिशिंग द्यायची असेल तर तुम्ही इथे हात शिलाई केली तरी चालेल. एकदम फिनिशिंगने इथे आपलं ब्लाऊज बघू शकता तयार झालेलं आहे. पॅडेड ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा सुद्धा कमेंटमध्ये सांगायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.